आपण घेतलेल्या मेहनतीचं जेव्हा आपल्याला फळ मिळतं ना, तेव्हा ना होणारा आनंद जो असतो ना, त्या आनंदाला काही परिसीमाच नसते. कारण ते फळ आहे ना, ते आपल्या मेहनतीचं असते. ज्यावेळी आपण एखादं झाड लावतो आणि त्या झाडाला ज्यावेळी फुलं येतात, ते झाड फुलांनी बहरतं, त्यावेळी आपल्याला होणारा जो आनंद असतो ना, तो पण खूप काही वेगळा असतो. कारण ते झाड ना आपण लावलेलं असते आणि ते झाड आता बहरलेलं असते. तसंच मेहनतीचं सुद्धा असते. तर ना आज मी तुम्हाला अशा एका व्यक्तीची गोष्ट सांगते, म्हणजे अशा एका व्यक्तीबद्दल मी तुम्हाला आज सांगते की ज्या व्यक्तीने जी मेहनत घेतली आहे आणि त्या मेहनतीचं फळ तिला नुकतंच आता मिळालेलं आहे. तर ती अशी व्यक्ती म्हणजे सोनाज रेसिपीच्या स्वातीताई. तर आता स्वातीताईची मेहनत म्हणजे काय, तर स्वातीताई यूट्यूबवर काम करतात. रेसिपीचे चॅनल आहे त्यांचं आणि खानदेश स्टाईल मध्ये त्यांच्या पारंपरिक रेसिपी आपल्याला त्यांच्या व्हिडिओमधून दाखवत असतात. खूप सुंदर असं त्यांचं चॅनल आहे आणि खूप छान रेसिपी त्यांच्या असतात. तर ना स्वातीताईंनी जी मेहनत घेतली ना यूट्यूबवर आतापर्यंत, तर त्या मेहनतीचं फळ म्हणजे स्वातीताईला नुकतंच त्यांचं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलेलं आहे. आणि पहिलं पेमेंट येण्याचा आनंद काय असतो हे आता काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. आता तुम्ही म्हणाल त्यात काय आहे एवढं, यूट्यूबवर तर किती लोक आता पेमेंट घेत आहे. ठीक आहे, यूट्यूबवर खूप लोक पेमेंट घेत आहे, पण पहिल्या पेमेंटचा जो आनंद असतो ना, त्याचं काहीतरी वेगळं महत्त्व असते. आणि स्वातीताईबद्दल सांगायचं म्हणजे काय, तर स्वातीताईला मी गेल्या काही दिवसापासून आता खूप जवळून पाहत आहे. म्हणजे यूट्यूबवर जेव्हा त्या मला भेटल्या, त्यांना मी लाईव्हमधून त्यांच्या व्हिडिओमधून त्यांना जेवढं म्हणजे मला जेवढ्या त्या कळल्या, तर त्यांची जी मेहनत मी पाहिली आहे ना, त्यांच्या मेहनतीला सलाम म्हणून हा आजचा व्हिडिओ आहे. आणि खरंच यूट्यूबवर पेमेंट घेणं काही इतकी साधी सोपी गोष्ट नाही आहे. जेवढा वेळ यूट्यूब चॅनल मोनोटाईज करायला लागतो, तेवढा वेळ तेवढीच म्हणजे त्यापेक्षाही कितीतरी अवघड ही $100ची लढाई असते. $100 करणं काही यूट्यूबवर म्हणजे तोंडाचा खेळ नाही आहे. तर त्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि स्वातीताईंनी ती मेहनत घेतली. आणि स्वातीताईला यूट्यूबवर येऊन असा काही खूप काळ झालेला नाही आहे. त्यांना 1.5 वर्ष झालेलं आहे यूट्यूबवर येऊन. आणि त्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी पहिले स्वतःचं चॅनल हाफ मोनेटाईज केलं, त्यानंतर ते फुल मोनेटाईज केलं आणि आता पहिलं पेमेंट सुद्धा त्यांनी घेतलं. हे अवघ्या 1.5 वर्षामध्ये. आपण पाहतो की चॅनल मोनोटाईज व्हायलाच कोणाकोणाला किती किती वर्ष लागतात. अगदी 3-3, 4-4 वर्ष होऊन जाते तरी चॅनल मोनोटाईज होत नाही. त्यानंतर पेमेंट तर खूप दूरची गोष्ट झाली, कारण $100चा टप्पा हा खूप अवघड आहे. मी स्वतः सुद्धा या गोष्टीचा अनुभव घेत आहे. पण स्वातीताईंनी जी मेहनत घेतली ना, त्यासाठी खरंच त्यांचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि एक इन्स्पिरेशन आणि आपल्या गृहिणींसाठी त्या एक मोटिवेशन आहे. म्हणून मी हा व्हिडिओ ना तुमच्या पुढे घेऊन येत आहे. पेमेंट घेतात काही, त्यामध्ये काही आश्चर्य नाही आहे. सगळे लोक यूट्यूबवर पेमेंट घेतात, पण तरी एक गृहिणी आणि तिच्या व्यस्त जीवनामधून ती यूट्यूबला वेळ देऊन जी अचिव्हमेंट केली आहे त्यांनी, ती अचिव्हमेंट मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि इतर गृहिणींना सुद्धा म्हणजे हे एक स्वातीताई म्हणजे एक प्रेरणा आहेत. कारण त्यांच्या व्हिडिओमध्ये एकही दिवस गॅप आलेला नाही, लॉंग व्हिडिओमध्ये किंवा त्यांच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये. आणि त्यांची रोजची लाईव्ह, म्हणजे मी त्यांना म्हणायची की स्वातीताई तुम्ही कसं करता हो एवढं मॅनेज, म्हणजे रोज लॉंग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ आणि लाईव्ह, एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही कसं दिवसाला मॅनेज करता. माझ्याकडून तर बाबा म्हटलं हे शक्य नाही आहे एवढं सगळं करणं. आणि त्यांनी कधीही म्हणजे खंड न पडू देता, 1-2 वेळा झालं असेल की त्यांची लाईव्ह झाला नाही असं तसं, पण त्यांनी इतकं सातत्य ठेवून काम केलं आणि त्याचंच फळ त्यांना आज मिळालेलं आहे. आणि स्वातीताईची खूप इच्छा होती की त्यांनी स्वतःचं काहीतरी करावं, स्वतःची ओळख, स्वतःची कमाई, असं त्यांचं स्वप्न होतं. त्यांना आधी माहेरी म्हणजे त्यांना शिकायची खूप इच्छा होती, पुढे शिकायची, पण ते काही त्यांना शिकता आलेलं नाही. त्यानंतर मग त्या यूट्यूबवर आल्या आणि
यूट्यूबवर येऊन त्यांनी एक स्वप्न पाहिलं यूट्यूबर होण्याचं आणि ते स्वप्न त्यांनी पूर्ण सुद्धा केलं. आणि असं काही नाही, स्वातीताई केकच्या सुद्धा ऑर्डर घेतात आणि एवढ्या म्हणजे एवढ्या व्यस्त जीवनामधून, कारण एका गृहिणीला घर सांभाळणं, मुलाबाळांचं करणं, नवऱ्याचं सगळं व्यवस्थित करून देणं, घरामध्ये जर काही सासू सासरे असतील त्यांचं सगळं व्यवस्थित करणं, पाहुणे रावणे सगळ्यांचं सगळं करून मग उरलेला वेळ हा स्वतःच्या आवडीसाठी द्यायचा असतो. तर इतक्या व्यस्त जीवनामधून त्यांनी वेळातला वेळ काढून ही अचिव्हमेंट केलेली आहे आणि त्यांच्याकडून नक्कीच शिकण्यासारखं आहे की जर गृहिणीने ठरवलं ना तर ती काही पण करू शकते. फक्त ना तिला मेहनत घेण्याची गरज असते आणि त्यासाठी स्वतःला त्रास तर होणारच आहे. कोणती गोष्ट जर अचीव करायची म्हटलं तर त्रास तर हा होणारच आहे. आणि ना त्यांची धावपळ पाहून त्यांच्या माहेरचे, विशेषतः त्यांची आईनं त्यांना सारखी बोलायची म्हणजे काळजीपोटी बोलायची. त्या आपल्या मुलीची धावपळ बघून ना त्यांना असं वाटायचं कशाला ही इतकी धावपळ करते आहे, काय गरज आहे, म्हणजे हिच्याकडे काही आहे नाही का. पण स्वातीताई त्यांच्या आवडीसाठी आणि त्यांच्या स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी त्याही मेहनत घेत होत्या. आणि त्या एकदा बोलल्या होत्या की ज्या दिवशी माझं पहिलं पेमेंट येईल ना त्या दिवशी मग माझ्या घरच्यांना वाटेल म्हणे की मी जे करते आहे ते विनाकारण नाही आहे. तर आज त्यांचे म्हणजे घरचे लोक सुद्धा खूप खुश झाले असतील आणि स्वातीताईला तर होणारा आनंद काही आता त्याची तर काही म्हणजे काही सीमाच नाही आहे. आणि खरंच मला पण स्वातीताईसाठी खूप मनापासून आनंद झालेला आहे आणि त्या एक म्हणजे प्रेरणा ठरलेली आहे की परिस्थिती कशीही जरी असेल ना, जर आपल्याला कोणती गोष्ट करायची असेल तर ती आपण नक्कीच करू शकतो. तर म्हणून मी एकच सांगेल की आपण गृहिणींनी पण ना म्हणजे जर खरंच आपल्याला काही करायचं असेल तर नक्कीच आपली मेहनत घेण्याची तयारी असली पाहिजे आणि मग आपण आपलं स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकतो. हे याचं उदाहरण स्वातीताईंनी आपल्या पुढे ठेवलेलं आहे. तर पुन्हा एकदा स्वातीताईचे मनापासून खूप खूप अभिनंदन. त्यांनी जी अचिव्हमेंट केली आहे त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि उत्तरोत्तर त्या अशीच प्रगती करत राहो अशा त्यांना शुभेच्छा. आणि पहा म्हणजे यामधनं तुम्ही काय बोध घेता आणि खरंच बोध घेण्यासारखी गोष्ट आहे ही. तर जे तुम्हाला पटत असेल या व्हिडिओ म्हटलं ते तुम्ही घ्या, जे पटत नसेल ते सोडून द्या. आणि स्वातीताईच्या मेहनतीसाठी म्हणून एक व्हिडिओला लाईक करा, आवडलं तर सबस्क्राईब करा. जर माझं चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमचे अनुभव, तुमचे विचार, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवू शकता. तर धन्यवाद.